नमस्कार मित्रांनो, आज आपण स्टेडी हँड गेम तयार करणार आहोत आणि त्याचे काय उपयोग आहेत, नुसता गेमच नाही तर इतरही काय उपयोग आहेत ते पाहणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार साहित्य एक अल्युमिनियमची तार, आणखीन एक अल्युमिनियमच्या तारेचा तुकडा, एक बझर. हा इलेक्ट्रॉनिकच्या दुकानामध्ये साधारण एक 25-30 रुपयापर्यंत मिळतो आणि एक बॅटरी. तर आपण सुरुवात करूयात पहिल्यांदा. आणि एक आपल्याला ठोकळाही लागेल लाकडाचा. तर सुरुवात करूयात. पहिल्यांदा ही अल्युमिनियमची जी तार आहे, ही तार आपल्याला हवी तशी वाकवून घ्या. मी आता अशी वाकवली आहे. आणि याची जी शेवटची 2 टोकं आहेत ही आपल्याला अशी ठोकळ्यावर लावायची आहेत. आणि त्याचं वायर्स कशा लावायच्या आहेत ते इथे मी दाखवलेलं आहे. आणि इथं हा जो भाग आहे इथे आपल्याला आणखीन एक रिंग तयार करायची आहे. ती अशा पद्धतीने करायची आहे. ही रिंग थोडीशी लहान व्हायला पाहिजे, म्हणजे साधारण ही वायरची जी जाडी आहे ना त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी रिंग तयार व्हायला पाहिजे. अशा प्रकारची एक रिंग असं तयार करायचं स्ट्रक्चर. आणि त्याचं वायरिंग इथे कसं करायचं सर्किट डायग्राम दाखवलेलं आहे. आणि ही जी वायर आहे ही या फळीवर बसवायची आहे. तर हे तयार केलेलं जे गेमचं स्ट्रक्चर आहे हे मी तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारचं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. आता ही गेम खेळायची कशी, तर मी आता हा भाग माझ्याकडे करतो आणि तुमचा हात एकदम स्टेडी ठेवायचा, एकदम स्थिर ठेवायचा. आणि तुमचा हात जर हलला तर हा बझर वाजेल. आता मी हात हलवतो, हे बघा, या रिंगचा स्पर्श न होता, टच न होता ही रिंग शेवटपर्यंत न्यायची आहे. ज्याचा हात स्टेडी आहे तो कमीत कमी चुका करून, कमीत कमी वेळा बझर वाजवून ही रिंग शेवटपर्यंत नेऊ शकेल. तर हा एक खूप छान गेम आहे. आम्ही बऱ्याच वेळेला सायन्स फेअर होतं त्या सायन्स फेअरमध्ये आपण अशा प्रकारची गेम ठेवत असतो. मित्रांनो, ही तुम्हाला गेम अगदी सोपी वाटेल, पण याचा उपयोग आपल्याला तुमचा हात किती स्टडी आहे हे पाहण्यासाठी करता येतो. आणखीन एक आहे, याच्यावरून तुम्ही काही अभ्यास किंवा प्रयोगही करू शकता. उदाहरणार्थ, वय आणि तुमचं स्टडी हँड. जास्त वयांची लोक जर असतील तर त्यांचा हात थोडासा कमी स्टडी असू शकेल. अगदी म्हातारे असतील त्यांचा हात कापतोय, माझा सुद्धा हात कापतोय बघा. तर ज्यांचा हात कापतो, कंप येतो हाताला, त्यांचा हात स्टेडी नसतो. तुम्ही असाही प्रयोग करू शकता की जे स्पोर्ट्स पर्सन्स असतात किंवा ज्यांना खूप स्टेडी हात ठेवायची गरज असते. उदाहरणार्थ, जो शूटिंग करणार असतो, कॅमेरामन किंवा आर्चरी, ज्याचा धनुष्यबाण याचा गेम खेळत असतो, अशी व्यक्ती, किंवा पिस्तूल चालवणारी व्यक्ती, तर असे जे लोक आहेत त्यांचा हात खूप स्टेडी असतो. तर तुम्ही असाही एक प्रयोग करून बघू शकता की असे गेम खेळणारे लोक त्यांचा हात किती स्टेडी आहे आणि सामान्य लोक त्यांचा हात किती स्टेडी आहे. वय आणि त्याचा स्टेडी हात असण्याचा काय संबंध आहे का, याचाही एखादं तुम्ही प्रोजेक्ट म्हणून काम करू शकता. हे गॅजेट तयार करून किंवा ही गेम तयार करून तुम्ही अशा प्रकारचाही एखादा प्रयोग करून बघू शकता. मित्रांनो, आपण आणखीन एक प्रयोग करून बघू शकतो. पहिल्यांदा तुम्ही हे उजव्या हाताने करून पहा आणि याच्यात झालेल्या चुका मोजा, किती वेळा बझर वाजतो तुमचा. नंतर
डाव्या हाताने हाच प्रयोग करून पहा. परत उजव्या हाताने 4-5 वेळा याचा सराव करा आणि परत डाव्या हाताने डाव्या हाताने एकदा करून पहा. तुमच्या असं लक्षात येईल की तुम्ही उजव्या हाताने सराव केल्यानंतर डाव्या हाताने तुम्हाला हे जमू शकतं आणि डाव्या हाताने सुद्धा तुमच्या चुका कमी होतात. याला म्हणतात ट्रान्सफर ऑफ लर्निंग. तर ट्रान्सफर ऑफ लर्निंग कसं होतं हा दाखवण्याचा सुद्धा हा प्रयोग म्हणून आपल्याला उपयोग करू शकतो. इथे हे मी खालच्या बाजूला जे लावलंय ना, मी सांगायचं विसरलो तुम्हाला, इथे दोन्ही बाजूला इन्सुल्टिंग टेप लावलेले आहे. म्हणजे हे खाली ठेवलं तरी बजर वाजणार नाही, हे वर आल्यानंतर बजर वाजतो. तर तुम्ही हा गेम तयार करा आणि याच्यावर प्रयोग करून एखादं तुमचा प्रोजेक्ट म्हणून हे करू शकता आणि प्रयोग करून त्याचे निष्कर्ष काय येतात हेही तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगू शकता. तर तुम्हाला ही गेम आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा माझ्या चॅनलला. धन्यवाद.